जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना। सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ, मरणाची झळ साहवेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना। तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ, उन्मादा कमळ झाकवेना। विठ्ठलाची आस वाढावी सरळ, विषाचे गरळ टाकवेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना। ऐसे लाभो भान देगा देवा दान, चरणात ध्यान लाभू देगा। अमृताची वेळ अमृताचा कुंभ, भक्तीचा मृदुंग वाजू देगा। विठू तुझ्या दारी भेटण्याची रंग, मन झाले दंग माऊलीचे। घडो तुझे प्रीत वाढो तुझा संग, जीवनाचा रंग पाहू देगा। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना। सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ,
मरणाची झळ साहवेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे गरळ टाकवेना जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना ऐसे लाभो भान देगा देवा दान चरणात ध्यान लाभू देगा अमृताची वेळ अमृताचा कुंभ भक्तीचा मृदुंग वाजू देगा विठू तुझ्या दारी भेटला श्रीरंग मन झाले संग माऊलीचे घडो तुझी प्रीत वाढो तुझा संग जीवनाचा रंग पाहू देगा पहावेना तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे गरळ टाकवेना जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना ऐसे लाभो भान देगा देवा दान चरणात ध्यान लाभू देगा अमृताची वेळ अमृताचा कुंभ भक्तीचा मृदुंग वाजू देगा विठू तुझ्या दारी भेटला श्रीरंग मन झाले दंग माऊलीचे घडो तुझी प्रीत वाढो
टाटा करा भजन पूजन भाग्यवंत गरी भजन पूजन भाग्यवंत सदाशिवाचा अवतार निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार आदिशक्ती मुक्ताबाई
कारण आज जो आनंदाचा क्षण आहे, गेली 8 वर्षापूर्वी आपण या दिंडीला सुरुवात केली. वास्तविक 8 वर्षापूर्वीचा थोडासा इतिहास पाहिला तर मंदिरातच आम्ही जाण्याचा योग आला आणि फार कठीण दिवस होते. परमेश्वर कृपानं जे काही वर्ग शिक्षक होते त्यांना मी विनंती केली, कारण सगळे लहान बालक भुकेने व्याकुळ झालते आणि काय मनामध्ये कल्पना आली की परमेश्वराची कृपा. आणि आम्ही सरांना विनंती केली की बाबा आपल्याकडं प्रसादाचं आयोजन केलं तर चालेल का. आणि 8 वर्षापूर्वी अगदी 60-70 मुलांची सुरुवात झाली. आज सर्वजण तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला तर सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो. दुसरे असे की माणसं कशी सोडत जातात, माणसं तुटतात कशी आणि देवाच्या कृपेने एकत्र कशी येतात, हा फार मोठा अनुभव या 8 वर्षामध्ये आला. याच एक उदाहरण मध्ये आमचे दाजी मुंबईमध्ये असतात, फार व्यस्त शेड्यूल असायचं आणि मागच्या वर्षी त्यांना ह्या दिंडीचा इतका आनंद झाला की आज ते दुसऱ्या वेळेस आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांचे आपण मनापासून आभार मानू, कारण मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी त्यांचे वडील त्यांच्या स्मृती स्तुत्यार्थ आपल्या दिंडीला सहकुशीने त्यांनी देणगी देऊन ह्या कार्याचा एक हिस्सा त्यांनी झाले. तसेच माई जाधव मागच्या 1-2-4 दिवसामध्ये आपल्या ह्या गोशाळेला भेट देण्याच्या निमित्ताने आले आणि सगळं पाहून त्यांना खूप आनंद झाला. आपली ही दिंडीची संकल्पना त्यांच्या पुढे मांडली, त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी विचारलं की हे कार्य कोण करते. तर आम्ही म्हटलं हे सगळं परमेश्वरच करून घेतोय, आम्ही निमित्त आहे. तर त्यांना तो आनंद वाटला आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या देणगी स्वरूपामध्ये आपल्या ह्या कार्यक्रमाला देणगी जाहीर केली. त्यांचेही मी सर्वांच्या वतीने आभार मानतो. तसेच माझी लहान बहीण संगीता जगदाळे, तिला खूप वाटायचं की ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावी, ती काही होऊ शकली नाही, परंतु आपल्या ह्या कार्यक्रमाला सुद्धा त्यांनी सुद्धा सडळ देणगी दिली. त्यांचेही आभार मानतो. आणि आवर्जून गेली 8 वर्ष रशीदबाई तुम्हा सर्वांच्या अन्नदानासाठी अगदी वेळात वेळ काढून, आता गेले ते खरं फार व्यस्त शेड्यूल होतं, पण सगळ्यांचं समाधान करून जाणाऱ्या व्यक्तिमत्वासाठी आपण आभार मानू. आणि ज्या मंडपवाल्यानं मागच्या वर्षी अशी परिस्थिती झाली की ऊन नाही राहायचं आणि मनात एक कल्पना आली की सगळं चांगलंय पण उन्हात मुलं बसतात, हे थोडं मनात दुःख वाटलं. आता 10,000 एवढा खर्च कुठनं करायचा. सहज मी त्यांना विनंती केली की दादा मंडपाचं होईल का. 5-10 मिनिटं इकडं तिकडं बघितलं, काय बोलले नाही. मी म्हणलं किती पैसे होईल, ते काहीच बोलले नाही. सरळ गेले
गाडी घेऊन आले आणि 2.5 तासामध्ये मागच्या वर्षी मंडपाची सेवा आपल्याला मोफत दिली. आज सुद्धा त्यांनी मंडप दिल्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानू आणि पुन्हा एक सर्वांचे आभार मानतो. विनंती एवढीच आहे की जो प्रसाद आपण ग्रहण करणार आहे अगदी गडबड न करता, पाऊस येणार नाही, तुमचं आमचं सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी तो आलता. परमेश्वर रूपी सगळ्यांनी प्रसादाचा आनंद घ्या, गडबड न करता. सर्वांनी हे घेऊन मी इथे थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय भोले हरी जय. आषाढी कार्तिकी भक्त झाले दर्शने स्वाती नामदेव माधवाची नामदेव जय देव जय देव जय पांडे आहे देशी कल्पाय पांडुरंगा या संताची निर्मिती देवा तुकाराम म्हणे आता उदाहरोई मजते पायी संता संताजी या ठिकाणी चालू आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय प्रमिलाताई जाधव समाई यांच्या हस्ते त्यांना श्रीफळ देण्यात येत आहे. आणि त्या बिगमन शहरातील वेगाने विकास होते त्या शहराचे प्रथम नागरिक माजी सरपंच सन्माननीय रतनताई अभिमन्यू फेटके यांना देखील विनंती यांच्या हस्ते श्रीफळ देण्यात येत आहे. तसेच आमचे
ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय दीपकजी गुणवळे यांच्या हस्ते ट्रिपल देण्यात येत आहे। माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमिलाताई जाधव उर्फ माई यांच्या हस्ते देसाई परिवार देण्यात आहे। सागर देसाई यांनी त्याचा स्वीकार करा विनंती। आजचे अन्नदाते मी प्रार्थना करतो सागर देसाई आपला ट्रिपल या ठिकाणी स्वीकारायचं विनंती शाळेच्या वतीने। नाथ भगवान की जय। पावनी ज्ञानेश्वर महाराज की जय। संत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। महाराज की जय। सीताराम बाबा की जय। सब संतान की जय। दीपकजी गुणवळे यांच्या हस्ते या ठिकाणी श्रीफळ देण्यात येत आहे। गेल्या 8 वर्ष त्याचा त्यांनी स्वीकार करा विनंती होते। शाळेच्या वतीने दीपक जी गुणवणे अध्यक्ष शाळा संस्थापक यांच्या हस्ते या ठिकाणी श्रीफळ देण्यात जाताना त्याचा त्यांनी स्वीकार करा विनंती दीपक जी गुणवणे करतायत। आणि यानंतर नागेश खडके जेवढं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये असतं असे सन्माननीय आदरणीय नागेशजी खडके यांचा सत्कार या ठिकाणी शाळेचे संस्थापक दीपक गायनचा सर्वात करतात परंतु गायनाचं धाडस करणे हे फार श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान होत आहे। जिल्हा परिषद शाळेचे प्राध्यापक किंवा हेडमास्टर गायकवाड त्यांचा सत्कार करतील त्याचा त्यांनी स्वीकार करावा। आम्ही सांगावं आणि त्यांनी आमचा शब्द घ्यावा आणि लगेचच या ठिकाणी आपली हाजरी लावावी असं ज्यांचं नेतृत्व कर्तृत्व असं असे आप्पासाहेब सातपुते यांचा सत्कार होतो।